आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। कपिराज, आजपासून आम्ही आपले झालो। हे प्रभू, उठावं। कपिराज, आपण तर आमचे मित्र आहात। माझ्यासारख्या हरलेल्या, आपल्या पदापासून वंचित आणि दुःखी वानराला आपण आपली मित्रता प्रदान केली। रामा, आपलं हृदय सागरापेक्षाही विशाल आहे। खरा मित्र तोच आहे जो आपल्या हरलेल्या मित्राला पुन्हा विजयी करण्यासाठी आपल्या सर्वात प्रिय वस्तूचं बलिदान करतो। हे सुग्रीव, आम्हा रघुवंशीयांना आमचा धर्म, आमचा गौरव प्राणाहूनही प्रिय आहे। परंतु आपल्या मित्राचा राग घालवण्यासाठी आणि त्याला विजयी करण्यासाठी जर गरज पडली तर मी तेही बलिदान करीन। मैत्री निभावण्यासाठी जर मला पापकर्म करून नरक जरी भोगावा लागला तर मला मंजूर आहे। हाच मैत्रीचा आदर्श आहे आणि हीच माझी शपथ आहे। मी या पवित्र मुहूर्ताला अमर करण्यासाठी अग्निदेवतेला साक्षी म्हणून आणलं आहे। स्वामी, आपण दोघं अग्निदेवाची प्रदक्षिणा करा। यामुळे या मैत्री बंधनाला देवतांचा आशीर्वाद मिळेल। यावे ह्या स्वामी, अग्निदेवतेला अर्पण करा। आजपासून आपलं दोघांचं दुःख आणि सुख एकच आहे। आजपासून जे काही आमचं आहे ते आपलं होईल। सुख, वैभव, साम्राज्य जे आज आहे, जे उद्या असेल, ते सर्व आमच्याप्रमाणे आमच्या मित्राचं पण असेल। मित्रा, मी तर भावनेच्या आवेगात आपला झालोय।
आता मित्राच्या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य आहे की आपली सुख नंतर वाटू, आधी आपलं दुःख वाटू. मी अग्निदेवासमोर आपल्याला वचन देतो की आपल्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या वालीचा निश्चित वध करीन आणि आपल्याला आपलं गेलेलं राज्य आणि आपली पत्नी परत मिळवून देईन. माझ्या भात्यातील हे तेजस्वी बाण अमोघ आहेत. यांचा वार कधी फुकट नाही जात. ते रागात असलेल्या सर्पाप्रमाणे सुटतात आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर आघात करतात. हे मित्रा, आम्ही भलेही तपस्वी वेशात आहोत, पण आमच्यामध्ये क्षत्रिय वृत्तीचा उत्साह आणि गुरूंनी दिलेली अस्त्रविद्या आहे. आम्ही त्याच उत्साहाच्या आणि अस्त्रबळाच्या भरवशावर विश्वास देऊ इच्छितो की आता शीघ्र त्या दुराचारी वालीला माझे हे बाण अवश्य मारून टाकतील. श्रीराम, आपलं दुःख विसरून ज्याला मित्राचं दुःख आठवतं त्याची महानता माणूसच काय, स्वतः शेषनाग सुद्धा आपल्या सहस्रमुखातून वर्णन नाही करू शकत. देवी सीतेचा शोध घेण्यासाठी आपण आमची मदत मागण्यासाठी आला होतात, पण त्या अगोदरच की आम्ही आपली काही मदत करू, आपण महाराज सुग्रीवांची मदत करण्याची भीष्म प्रतिज्ञा प्रथम केलीत. आपण धन्य आहात प्रभू, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. हे राघव, जशी घायाळाची स्थिती घायाळच जाणतो, त्याप्रमाणे मी आपलं पत्नी वियोगाचं दुःख पूर्णपणे जाणतो. मी पण अग्नीला साक्षी ठेवून वचन देतो की आम्ही परत वानर साम्राज्याचे अधिपती बनू अथवा न बनू, परंतु आपली पत्नी देवी सीता पाताळात असो वा आकाशात किंवा भूमंडळातील कोणत्याही कोपऱ्यात माझे वानर त्यांना नक्कीच शोधून काढतील आणि तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही शांतपणे झोपणार नाही. आपण मला एकदाच त्याचा पत्ता सांगावा की तो राक्षस कुठं राहतो. मी सर्व वंशासह त्याचा विनाश करेन. त्यानं कपटानं सीतेचं अपहरण करून न केवळ माझा अपमान केला आहे, तर रघुकुलातील माझ्या पूर्वजांच्या कीर्तीला धक्का पोचवला आहे. आपण त्याचा पत्ता जाणत असाल तर मला त्याचा पत्ता अवश्य सांगा. बाकीचं काम मी स्वतः करेन. हे राघव, त्या पापात्म्या राक्षसाचं गुप्त निवासस्थान कुठं आहे, त्याच्यात किती शक्ती आहे, त्याचा पराक्रम आणि त्याचा वंश कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे नाही जाणत. परंतु मी असं वचन देतो की मी असा प्रयत्न करीन ज्यामुळे मिथिलेश कुमारी सीता आपल्याला जरूर भेटेल. आणि असं माझा अनुमान आहे की मी देवी सीतेला त्या राक्षसाबरोबर पाहिलं आहे. पाहिलं आहे? आपण सीतेला पाहिलं आहे? कुठं, कसं? एके दिवशी आम्ही 5 जण पर्वत शिखरावर बसलो होतो. तेव्हा आम्ही एका क्रूर राक्षसाला आपल्या विमानातून एका स्त्री बरोबर दक्षिण दिशेने जाताना पाहिलं. ती देवी जोरजोरात मदतीसाठी ओरडत होती व आम्हाला बसलेला पाहून तिनं कापडाच्या एका गाठोड्यात बांधून काहीतरी फेकलं. कोणीतरी वाचवा, वाचवा. हे वनातल्या लोकांनो, जर माझे पती मला शोधत इथे आले तर त्यांना हे अलंकार दाखवा आणि सांगा मला रावणाने उचलून नेलं आहे. आम्ही ते गाठोडं उघडून पाहिलं तर त्यात काही अलंकार होते. मी ते अलंकार आत्ता मागवतो, आपण ते ओळखून घ्या. हनुमान, ते गाठोडं घेऊन ये. होय महाराज. हे पहा, हे अलंकार सीतादेवीचे तर नाहीत? हो मित्रा,
हे सीतेचेच अलंकार आहेत. तिनं आपल्या साडीचा एवढासा पदर फाडून त्यामध्ये अलंकार बांधून फेकले आहेत, ज्यामुळे मला तिच्या मार्गाचा पत्ता कळेल. लक्ष्मण, बघ, हे सीतेचे बाजूबंद, ही तिची कर्णफुलं. बंधू बंधू, हे सीतेचेच आहेत ना? दादा, न हम जानामि केयुरे, न हम जानामि कुंडले, नुपुरे तो ही जानामि नित्य पादामि वंदनात. दादा, मी वहिनींच्या मुखावर कधी दृष्टी टाकलीच नाही, आणि म्हणूनच त्यांची कुंडले आणि बाजूबंद मी नाही ओळखत. हो, प्रतिदिन त्यांच्या चरणांवर वंदन करत असल्यामुळे मी त्यांचे पैंजण ओळखतो. हे निश्चितच ते पैंजण आहेत जे माझ्या बहिणींच्या पायाची शोभा वाढवत असत. दादा, हो लक्ष्मण, जेव्हा प्रातःकाळी ती पुष्पवाटिकेत फुलं वेचण्यासाठी जात असे, तेव्हा त्यांच्या मधुर आवाजानं सर्व वन सचैत होत असे. ह्याच पदरानं ती कितीतरी वेळा माझे चरण पुसत असे. ती माझा घाम टिपत असे. कधी कधी त्याचा पंखा करीत असे. प्रातःकाळी जेव्हा मी पूजा करून उठत असे, तेव्हा या पदराला पायघड्यांप्रमाणे घालून ती पायांची धूळ घेत असे. लक्ष्मण, आणि आज ह्याच पदराला तिनं आपला दूत बनवून आपल्या दुःखाची कथा सांगण्यास माझ्याकडे पाठवलं आहे. सीता, सीता, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला मुक्त करायला अवश्य येईन. तू कुठेही असलीस तरी चिंता करू नकोस. तुझा राम तुझ्या मदतीला अवश्य येईल. सीता, खरंच खरंच याल आपण? काय झालं? कुणाशी बोलत होतीस? असं वाटतंय जसं माझे स्वामी मला सांगतायत मी येईन. सीते, मी नक्की येईन. त्रिजटा, काय खरं आहे का केवळ मला भास होतोय? हा भ्रम नाही असू शकत माझ्या मुली. तू ज्या प्रकारे आपली शुद्ध हरपून त्याच्याच आठवणीत मग्न असतेस, तुझ्या आत्म्याचा संदेश तर त्याच्यापर्यंत पोचतच असणार. त्यांच्याच आत्म्याने ही गोष्ट म्हटली असणार, जी गोष्ट तुझ्या आत्म्याने ऐकली आहे. खरंच? होय मुली, हृदयाला हृदयाची ओढ असते. कुठे असतील ते यावेळी? त्यांना माझा पत्ता असेल की नाही? जटायू तर मेले असतील, मग त्यांना माझा पत्ता कोण सांगणार? हा, पर्वत शिखरावर काही लोकांना पाहून मी माझे अलंकार फेकले होते. बहुतेक दोन्ही भाऊ त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील. माझे अलंकार आणि माझा फाटलेला पदार्थ ओळखलाच असेल त्यांनी. नक्कीच ओळखलं असेल. तू विश्वास ठेव, ते नक्कीच येतील. अच्छा, आता काहीतरी खाऊन घे. थोडं स्वतःकडे लक्ष दे.
कशी शुद्ध हरवल्यासारखी पडून असतेस. बऱ्याच वेळा हाक मारल्यावर शुद्ध येते तुझ्यात. मला शुद्धीची काय गरज आहे? मी तर आपल्या पती बरोबर मनातल्या मनात विहार करत असते. मला तर असं वाटतं की या पाप्याच्या वाटिकेचं मला भान पण राहू नये. महाराणी तारा जावळे कुठे आहेत? आपल्या कक्षात. त्यांना सांगा आम्ही आलोय. महाराणींचा विजय असो. राजकुमार अंगद आले आहेत असं त्यांना आत घेऊन ये. महाराणींनी आपल्याला आत बोलवलंय. प्रणाम माते. चिरंजीवी व्हा. शिकारीहून इतक्या लवकर कसे परत आलात? मी शिकारीला गेलोच नाही, वाटेतूनच परत आलो. का? ऋषीमुख पर्वतावर एक अद्भुत दृश्य पाहून आपल्याला त्याचा वृत्तांत सांगण्यास आलो आहे. असं कोणतं अद्भुत दृश्य होतं? आई, मी ऋषीमुख पर्वत ओलांडत होतो तेव्हा पाहिलं की हनुमान आकाश मार्गाने येतोय. यामध्ये कोणती नवीन गोष्ट आहे? नवीन गोष्ट ही आहे आई की त्याच्या खांद्यावर 2 सुंदर युवक धनुष्यबाण घेऊन बसले होते. मग हनुमानानं त्यांना बाहेर थांबवून गुहेतून सुग्रीव काकांना बोलावून आणलं. मग काकांनी त्यांना मोठ्या आदराने प्रणाम केला, जसं ते कोणी खूप मोठी व्यक्ती आहेत. मग ना काका त्यांना त्याच आदरातिथ्यानं आपल्या गुहेत घेऊन गेले. मला वाटलं आपल्याला सूचना द्यावी, म्हणजे आपण पिताजींना सांगाल. हे फार चांगलं केलंस. हे विचार करण्यासारखं आहे की अशा कोणत्या मोठ्या व्यक्तींबरोबर सुग्रीव युती करतोय आणि का? यामध्ये तुझे वडील महाराज बालींच्या विरुद्ध काही षडयंत्र पण असू शकतं. शत्रूंपासून नेहमी सावधान राहिलं पाहिजे. म्हणूनच तर मी निघून आलो. पण हे दोघे युवक कोण असू शकतात? हनुमानानं त्यांची नावं सांगितली, श्रीराम आणि लक्ष्मण. श्रीराम आणि लक्ष्मण? श्रीराम आणि लक्ष्मण असतील. महाराणी तारा, या 2 नावांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तू अशी घाबरलेली दिसत आहेस? स्वामी, ते दोघे अयोध्येचे राजपुत्र आहेत. असू देत राजकुमार, आमचं काय बिघडवतील बिचारे. नाथ, अयोध्येचं सूर्यवंशी राजघराणं आपल्या पराक्रमासाठी खूप प्रसिद्ध आहे. मग वाली सुद्धा वीरतेसाठी त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. नाथ, शत्रूला कधीही दुर्बल समजता कामा नये. हनुमान त्यांना घेऊन आला आहे. सुग्रीव अवश्य त्यांच्या बरोबर काहीतरी षडयंत्र रचत असला पाहिजे. राजनीती सांगते. हे बघ तारा, राजनीती आम्हाला नको शिकूस. ही राजनीती शक्तिनांचा सहारा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी सागरातून जेव्हा तू सापडलीस त्यावेळी आम्हाला तू इतकी आवडलीस की मी तुला ग्रहण केले आणि कोणी काही बोललं नाही. राजनीतीच्या विचारात आम्ही तुझ्यापासून वंचित राहिलो असतो. एका शक्तिशाली वीराची हीच राजनीती आहे. आपण ही नीतीभीती आम्हाला नका शिकवू. आम्ही कुठल्याही राजकुमाराला घाबरत नाही. परंतु सुग्रीव तो तर एक भेकड मनुष्य आहे. त्याचा आम्हाला राग नाही, दया येते. तो आमचा छोटा भाऊ आहे. या गोष्टीची आम्हाला लाज वाटते. आमच्या बरोबर युद्धात त्याने आम्हाला मारलं असतं अथवा स्वतः मेला असता तर आम्ही त्याचा किती सन्मान केला असता. पण तो
एखाद्या भेकडाप्रमाणे शेपूट घालून पळून गेला, अशा भेकडाशी युद्ध करणं आम्ही आमचा पान समजतो. परंतु स्वामी, सोड तारा, अशा चांगल्या वेळी अशा निरर्थक गोष्टीत वेळ नको घालवूस. यावेळी आम्हाला संगीत ऐकायचंय. बरं स्वामी. राजनर्तिकेला सांगा महाराजांनी बोलवलं आहे. स्वामी, आपण जे म्हणता आहात ते योग्यच आहे. तरी सुद्धा आपल्या गुप्तहेराला पाठवून आपण हे माहीत करून घेतलं पाहिजे की त्या दोघांबरोबर सुग्रीवाचं काय बोलणं चालू आहे. आणि जर आपल्या विरुद्ध काही संगनमत होत असेल तर ते आत्ताच थांबवलं पाहिजे. हे बघ तारा, ते दोघं जर सुग्रीवाबरोबर संगनमत करत असतील तर त्याचे दोनच अर्थ आहेत. एक तर स्वतः त्यांना सहाय्याची आवश्यकता असेल किंवा ते मूर्ख आहेत. मूर्ख? हा, मूर्ख. कारण कोणताही बुद्धिमान राजा किंवा राजकुमार कोणत्याही अशा राजाशी युती नाही करणार जो आपल्या राज्यातून हाकलला गेलाय, ज्याच्याजवळ सामर्थ्य नाही, आपलं सिंहासन नाही. त्याच्याशी युती करणं त्याच्या विरुद्ध आहे. कशाच्या विरुद्ध स्वामी? त्याच्या विरुद्ध ज्याला तू राजनीती म्हणतेस. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन